साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाईट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर. सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, आरोग्य विभाग व प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका वैष्णवी करगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने अमर जामवीर तरुण मंडळ कोनापुरे चाळ येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप तसेच स्त्रीरोग आरोग्य तपासणी, हिमोग्लोबिन व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गटनेते नगरसेवक चेतन नरोटे, वैष्णवी करगुडे, विनोद भोसले, कोनापुरे चाळीचे मोची समाज अध्यक्ष शिवराम जगले, मोची समाजाचे माजी अध्यक्ष बसवराज मेत्रे, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा करगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत चष्मे वाटप आपण इथे आता राबवतो आहोत. माझी इच्छा आहे की माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रथम आरोग्याला प्राधान्य देऊन इथे येऊन तपासणी करून घ्यावी व सध्याची परिस्थिती पाहता आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी त्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त तुम्ही लाभार्थी येऊन याचा लाभ घ्यावा. इतकंच मी बोलते. धन्यवाद. नेत्रदान हे पवित्र कार्यक्रम आहे. ज्या लोकांना आज आपण बघताय डॉक्टरकडे गेले की 100 रुपये फी आहे आणि अनेक डॉक्टर 100-200 फी घेत असताना हे सर्वसामान्य लोकांना न परवडणारी गोष्ट आहे. त्यामुळे बाबांनी कोल्हापूर सहित सर्व नागरिकांना मोफत ह्या ठिकाणी हे सेवा देण्याचं काम केलेलं आहे. मी बाबा आणि वैष्णवतेला मनापासून शुभेच्छा देतो की लोकउपयोगी जे गरीब लोक आहेत त्या गरिबांना हॉस्पिटल दवाखाना न परवडणार आहे अशा लोकांना हे शिबिराचा जास्तीत जास्त फायदा होईल. त्याच्या पुढे ज्यांना नंबर लागतील त्यांना बाबा चष्मा देखील त्याचं काम करा. ज्या लोकांना मोतीबिंदू आहे त्या मोतीबिंदू झालेला असेल जर वाढला असेल तर त्या लोकांना देखील ऑपरेशन मोफत करण्याचा देखील आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या उपक्रमाला बाबा व त्यांच्या मिसेस वैष्णवतेंना मनापासून शुभेच्छा देतो. जास्तीत जास्त लोकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवावा, त्याचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी विनंती. यावेळी विठ्ठल कस्तुरे, नागनाथ मेत्रे, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, शाहू सलगर, सुभाष वाघमारे, महेश नराल, ऋषी लोखंडे, पूजा वाघमारे, मिलिंद ननावरे आदी उपस्थित होते. या शिबिराचा 354 जणांनी लाभ घेतला असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी साई करगुडे, मोनेश घंटे, अजय अवलूर, जितेश मासे, राहुल यमकोटे, सागर जंगम, रोहित पुंडा, मारू भंडारे आदींनी परिश्रम घेतलं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया. यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया. पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो. 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते. छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो. चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून. तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया. जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं. आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा. छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा. एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा. या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे.
पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या. ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल.